त्यांचे वडील पीठ गिरणी चालक. विवाह करून नाशिकात सासरी आल्यानंतर आपण स्वतःच्या पायावर उभे राहायचे आणि इतरांनाही रोजगार द्यायचा, अशी खूणगाठ मनाशी बांधून कावेरी देवरे यांनी व्यवसायाचा श्री गणेशा केला. आधी डिजिटल मीडियाबाबत इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी काही वर्ष नोकरी केली आणि नंतर जेव्हा आपण हे स्वतंत्रपणे करू शकतो असा आत्मविश्वास आल्यानंतर त्यांनी काईट रायडर्स या डिजिटल मीडियाचे रोपटे रोवले. आज 3 वर्षानंतर त्याच रोपट्याचा वटवृक्ष झालाय. केवळ नाशिक नव्हे तर राज्यातील अनेक शहरांमध्ये त्या डिजिटल मीडियाची सर्व्हिस यशस्वीपणे देत आहेत. अशा पहिल्या पिढीतील उद्योजिका कावेरी देवरे यांच्याशी जागतिक महिला दिनानिमित्त MG न्यूजचे मुख्य संपादक मनोहर पाटील यांनी साधलेला हा संवाद. नमस्कार, मी मनोहर पाटील, मुख्य संपादक MG न्यूज. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्या महिलांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे नव्याने आणि त्या पहिल्या पिढीच्या उद्योजिका आहेत, यांच्या मुलाखती आपण घेतोय. त्यामध्ये आज आपल्यासोबत आहेत काईट रायडर्स डिजिटल मीडियाच्या संचालिका कावेरी देवरे. नमस्कार, माझं नाव कावेरी भूषण देवरे. माझं शिक्षण जे आहे ते नाशिकमध्येच पूर्ण झालेलं आहे आणि काईट रायडर्स डिजिटल मीडिया या फर्मला आता 10 फेब्रुवारीला 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सध्या डिजिटल मार्केटिंगचे युग आहे आणि या व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. तर अशा या अनोख्या व्यवसायामध्ये येण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? ह्या व्यवसायात येण्याची प्रेरणा असं आपण ठरवू नाही शकले मी की कसं सुरू करायचं. पण बेसिकली IT बॅकग्राऊंड असल्यामुळे या फील्ड विषयी बऱ्यापैकी माहिती होतं. जसं फील्ड डिजिटल मार्केटिंग सुरू झालं तेव्हापासून काही ना काही कामं मी करत होतो, छोटे मोठे कामं करत होतो. पण पूर्णपणे या फील्डमध्ये उतरण्याचा निर्णय हा आफ्टर कोविड झाला. त्याच्या आधी आम्ही काम करत होतो बऱ्यापैकी, पण स्वतःचा बिझनेस सुरू करायचा हे सगळं कोविडमध्ये ठरलं. याच्या सगळ्यामध्ये मला माझे शिक्षक जे आहेत स्टेंज मधून आम्ही शिक्षण घेतलंय, पूर्ण केलंय आणि संजीव सरांनी पहिल्यापासूनच ते एंटरप्रेनर असल्याची एक मेक माझ्यातली ओळखली आणि त्यांनी तेव्हापासूनच त्या गोष्टीला मला खूप प्रेरणा दिली होती. सो तिथून पुढे हा प्रवास खरंच सुरू झालाय. तुमच्या कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणाल तर एक सर्वसामान्य घरातनं माझा जन्म झाला आहे आणि लग्नही सर्वसामान्य घरातच झालं आहे. माझे वडील जे आहेत त्यांचे एक फ्लोअर मिल आहे सिन्नरमध्ये, ते राहतात माझे आई वडील. आणि माझे सासू सासरे ही धुळ्या साईडचे आहेत. सो ते जवळजवळ 35 वर्ष झाले नाशिकमध्ये आले आहेत. आणि तसंच एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये माझं वाढ झालेली आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणाल तर सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला, लग्नही सर्वसामान्य कुटुंबातच झालं आहे. वडील माझे फ्लोअर मिल आहे त्यांची आणि माझे सासू सासरे हे धुळ्या साईडचे आहेत आणि त्यांना आता 30-35 वर्षांपासून ते नाशिकमध्ये आहेत. सो फार अशी काही मोठी बॅकग्राऊंड हिस्ट्री नाही. नॉर्मल सर्वसामान्य घरातून माझा जन्मही झाला आणि लग्नही अशाच सर्वसामान्य घरामध्ये झालंय. शिक्षण माझं कम्प्युटर बॅकग्राऊंड आहे. BSc कम्प्लीट केलंय मी कम्प्युटर्समध्ये सिन्नर कॉलेजवरून आणि त्यापुढे PGDDM हा कोर्स आम्ही स्टेंजमधून कम्प्लीट केलाय. व्यवसाय आणि नोकरी असा संघर्ष सर्वांनाच करावा लागतो. तुम्ही देखील असा संघर्ष केला आहे का? खरं म्हणायला गेलं तर हा संघर्ष प्रत्येकाला आहे, अटळ आहे आणि तो मला माझ्या वयाच्या 16व्या-17व्या वर्षापासून सुरू झाला होता. वडिलांची अशी अपेक्षा होती की लवकर लग्न करून टाकू, पण आईचा असा सपोर्ट होता की नाही, तुला तुझ्या पायावर उभं राहायचंय. सो माझ्या 10वीच्या पेपर नंतर MSc-ITचे जे कोर्सेस होते ते कोर्स मी लावले आणि तिथून पुढे मी कम्प्युटर त्याच क्षेत्रामध्ये त्याच क्लासमध्ये तिथे ट्रेनर म्हणून अपॉइंट झाले होते. त्यानंतर हळूहळू माझ्या 12वीच्या एक्झाम नंतर मी आयडिया सेल्युलरमध्ये ॲज अ फ्रंट डेस्क ऑफिसर म्हणून जॉब केलाय. 3 वर्ष तो जॉब केला जोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत नाही. ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये माझं हाफ टाइम कॉलेज, हाफ टाइम माझा जॉब सुरू होता. त्यानंतर मला आयडिया सेल्युलरमधूनच अजून एक ऑफर आली होती. त्यांच्या हेड ऑफिसला मला तिकडे माझी पोस्टिंग झाली. असं तिथे मी जवळजवळ 5-6 वर्ष काम केलंय. फ्रंट डेस्क ऑफिसर पासून स्टोअर मॅनेजर पर्यंतचा तो एक चांगला प्रवास माझा झालाय. आणि बिझनेस असं म्हणाल तर छोटे मोठे बिझनेसेस आपण घरातून सुरू करतो. अशा प्रकारचे अनेकशे बिझनेसेस केलेत.
एक छोटा होम बेकरीचा सेटअपही माझा होता. इव्हन मी अजूनही काही प्रमाणात बेकिंगचा व्यवसाय करते असं म्हणाल तरी चालेल. तुम्ही जसं आता सांगितलं, की उद्योजकता ही तुमच्यामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण केल्यापासूनच होती. पण असं असलं तरी प्रत्येकाला व्यवसाय सुरू करताना अनेक संकटं येतात. प्रत्येक स्टार्टअपला आधी अनेक संकटांमधून जावं लागतं. तर तुमचा तो अनुभव कसा होता? आपण संकट नको म्हणूयात याला. याला आपण चॅलेंजेस म्हणूया. कारण चॅलेंज आलं समोर तर ते सॉल्व्ह करण्यासाठीची जी धावपळ असते किंवा जी दगदग माणूस करू शकतो, धडपड करू शकतो, ते चॅलेंज म्हटलं तरच होऊ शकते. संकट म्हटलं तर आपण थोडंसं थांबतो, की या संकटाला कसं मात द्यायची. तर असे चॅलेंजेस खूप आले. सुरुवात जसं आम्ही केली, मी 3 वर्षापूर्वी माझं पहिलं क्लायंट उचललं. त्या क्लायंटशी कम्युनिकेट करताना, त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट घेताना तिथूनच पहिलं चॅलेंज सुरू झालं होतं. कारण डिजिटल मार्केटिंग हे फील्ड त्यांना माहीतच नव्हतं. काय करायचं नक्की? वेबसाईट का गरजेची आहे? किंवा तुम्हाला सोशल मीडिया का गरजेचे आहेत? हे त्यांना काहीच माहीत नव्हतं. सगळ्यात पहिलं चॅलेंज होतं की एज्युकेट. माझ्या क्लायंटलाच मला एज्युकेट करावं लागत होतं, की हे सगळं आपण जे करतोय, हे कशासाठी करतोय? आणि तिथून हा प्रवास खूप सुंदर सुरू झाला. क्लायंटही असे मिळत गेले, की त्यांना मला एज्युकेट करण्यातही आनंद मिळत गेला आणि त्यांच्यासोबत काम करण्यातही आनंद मिळत गेला. प्रत्येक व्यवसायामध्ये अनेक बरे-वाईट अनुभव असतात. तर तुमच्या व्यवसायामध्ये असे काही अनुभव असतील तर ते शेअर करा. अनुभव चांगलेही आले आणि वाईटही आले. चांगला अनुभव सांगायचा झाला तर माझं जेव्हा काम ॲक्चुअली मी स्वतः इंडिव्हिज्युअली काम सुरू केलं, त्याला एक खूप मोठी स्टोरी आहे. आधी मी जिथे डिजिटल मार्केटिंग ॲज अ फ्रीलान्सर काम करत होते, तिकडनं क्लायंटची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती आणि ती मला दिसत होती. त्या तत्त्वात माझ्या न बसल्या, त्या गोष्टी माझ्या तत्त्वात बसत नव्हत्या. म्हणून मी ते काम सोडलं आणि मी माझं स्वतःचं काम सुरू करेन असा निर्णय घेतला. जिथून माझं स्वतःचं काम सुरू झालं, ते माझं पहिलं क्लायंट आजही माझ्याशी तितक्याच चांगल्या पद्धतीने कनेक्टेड आहे. त्यांना मी एज्युकेट करत गेले. पुढे त्यांच्या गोष्टी आम्ही काम करत गेलो, शिकवत गेलो आणि आज 3.5 वर्षांपर्यंत झाले तरीही ते माझ्या सोबत अजून कनेक्टेड आहेत. वाईट अनुभव असे आहेत, की अप्स एंड डाउन्स प्रत्येक बिझनेसला आहे. आम्ही जसं सुरू झालंय के-आर-डी मीडिया, काही ट्रेडर्स डिजिटल मीडिया, अशा खूप डाउनफॉल आले, की मला कधी-कधी असं वाटायचं, की मी बंद करेन हे काम, माझ्याच्याने नाही होणार. पण माझी फॅमिली किंवा माझे हसबंड मला खूप चांगल्या प्रमाणात तुम्ही व्यवसाय सुरू केल्यापासून आत्तापर्यंत असा काही अनुभव आहे का, की जो नेहमी तुमच्यासाठी संस्मरणीय असेल? असा एक छोटासा किस्सा मी शेअर करते. मी एका क्लायंटकडे गेले होते आणि त्यांना जस्ट एक छोटं प्रोफाईल बनवायचंय Facebookवरती किंवा Metaवरती मला काम सुरू करायचंय. अशा हिशोबाने मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना मी माझं प्रेझेंटेशन पूर्ण दिलं. त्यांना मी डिजिटल मार्केटिंग काय आहे? का करावं? हे सगळं समजावून सांगितलं आणि विदिन 8 दिवसाच्या स्पॅममध्ये त्यांनी मला जवळ-जवळ पूर्ण प्रोजेक्ट हँडओव्हर केला होता. नक्कीच असे खूप खूप किस्से आहेत. पण एक छोटा किस्सा मी नक्की सांगेन, जो अगदी माझ्या सुरुवातीचा आहे, स्टार्टअप साइडचा आहे. मी तेव्हा माझ्या एका क्लायंटकडे गेले होते आणि त्यांचं फक्त जस्ट मेटाचं प्रोफाईल सूट बनवायचं होतं किंवा Facebook, Instaवर पेज बनवायचं होतं. पण मी त्यांना सांगताना 360 डिजिटल मार्केटिंग नक्की काय आहे? यासाठीचं एक छोटंसं प्रेझेंटेशन दिलं आणि ते त्यांना इतकं पटलं, की त्यांनी मला त्यांचा पूर्ण प्रोजेक्ट हातात दिला. 8 दिवसांच्या स्पॅमने त्यांनी मला ऑफिसला परत बोलावलं आणि असा-असा प्रोजेक्ट मला करायचा आहे, ह्याचा प्लॅन ऑफ ॲक्शन मला रेडी करून दे. आणि तो मी त्यांना 24 तासाच्या आत त्यांना सबमिट केला. तो प्लॅन ऑफ ॲक्शन दिल्यानंतर, कोटेशन सबमिट केल्यानंतर, दुसऱ्या मिनिटाला त्यांनी मला 2,00,000चा चेक असा हातामध्ये दिला होता, की हा तुझा प्रोजेक्टची फर्स्ट इनिशियल अमाउंट आहे आणि तू प्रोजेक्ट सुरू कर. आणि तो प्रोजेक्ट आज माझ्याकडे 2.5 वर्ष झाले. अजूनही तो प्रोजेक्ट आमचा सुरू आहे आणि काम अगदी सुंदर पद्धतीने चालू आहे. सो माझ्यावर ठेवलेला तो विश्वास माझ्या त्या क्लायंटचा हा माझ्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण आहे आणि त्या क्षणापासून मी आत्तापर्यंत थांबण्याचं नाव नाही घेतलं. सध्या तुमचा व्यवसाय कोणत्या स्टेजला आहे आणि आगामी 5 वर्षामध्ये तुमचं ध्येय काय असेल? स्टेज अशी कशी डिसाईड करू हा मोठा प्रश्न आहे ॲक्चुअली. कारण बिझनेसमध्ये तुम्हाला सस्टेन मोडमधून ग्रोथच्या मोडमध्ये निघण्यासाठी एक चांगला स्पॅम लागतो. आणि असं म्हणतात, की एखादा बिझनेस 6 महिने चालला, तर त्याला पुढचे 3 वर्ष चालवणं अवघड आहे.
आणि मी ते 6 महिने कव्हर झालेत आणि 3 वर्षही पूर्ण झालेत. सो आता मी असं म्हणेन, की आम्ही आता फ्लाइंग मोडमध्ये आहोत सध्या. उडण्याच्या मोडमध्ये आहोत. नवीन काही गोष्टी अपॉर्च्युनिटी शोधतो आहे आणि अशा अपॉर्च्युनिटी आम्हाला येता पण आहेत. आम्ही त्यातून सॉर्ट करून आम्हाला जे काम होणार आहे किंवा आम्ही जे चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करू शकतो, अशी कामं घेण्यासाठी अग्रेसर आहोत. आणि येत्या पुढच्या 5 वर्षामध्ये काय करायचंय असं विचाराल तर मी एक सोपं उत्तर सांगेन, की ई-कॉमर्स बिझनेसेस जे आहेत, की ज्या आत्ता एका स्टेजला जाऊन अडकतात आणि बंद होतात. त्यांना हेल्प करून किंवा त्या बिझनेसेसला ग्रो करण्यासाठी मदत करायची, हे नक्की. पुढच्या 5 वर्षात मी माझ्या कंपनीला पूर्णपणे ई-कॉमर्स बेस्ड बिझनेस मॅनेजमेंट कंपनी म्हणून बघू इच्छिते आणि त्या हिशोबाने आमची पुढची वाटचालही सुरू आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय ट्रेडर्स डिजिटल मीडियाला कसं स्टँड आउट करतात? याचं उत्तर अगदी सोपं आहे सर. जेव्हा आम्ही काम सुरू केलं, तेव्हा मला याचं उत्तर नक्की माहीत नव्हतं. पण जसं-जसं काम प्रोसेसमध्ये येत गेलं, तसं-तसं मला या इंडस्ट्रीतला ग्लिच कळत गेला. नक्की काय इश्यू आहे, कुठं आपण आपली स्वतःची सर्व्हिस चांगली देऊ शकतो आणि मी माझे स्किल्स कुठे वापरू शकते, ते मला समजत गेलं. सो मी ई-कॉमर्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस तर देतेच आहे. पण फूड प्रोसेसिंग युनिट किंवा फूड मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहेत, ज्यांना स्वतःचे ब्रँड डेव्हलप करायचे किंवा आत्ता असलेले ब्रँड यांना स्वतःला अवेअर करायचे अजून. स्वतःचं रेप्युटेशन मॅनेज करायचं आहे. ह्या अशा सर्व्हिसेससाठी आम्ही स्वतःला पुढे काम करण्यासाठी प्रवृत्त करत आहोत आणि असे प्रोजेक्ट उचलत आहोत सध्या, की जिथून आम्हाला एक असा ब्रँड दाखवता येईल समोर. फूड मॅन्युफॅक्चरिंगचा ब्रँड म्हणा किंवा रिसेलर ब्रँड जरी असेल, पण तो समोर दिसताना एक चांगल्या प्रकारचा व्हिजिबल फूड ब्रँड दिसेल. अशा पद्धतीने आम्ही स्वतःची आता वाटचाल करतो आहोत. या व्यवसायामध्ये नव्याने येणाऱ्या जे लोक नव्याने येऊ इच्छितात, त्यांना तुम्ही नेमका काय संदेश द्याल? नव्याने या व्यवसायात जी मंडळी येतायत किंवा त्यांना अजून स्वतःचं फ्रीलान्सिंग करियर सुरू करायचंय किंवा बिझनेस टाकण्याचा विचार करत आहात, त्यांना मी एक सजेशन करेन, जे सगळ्यात मोठी चूक मी केली आहे, की तुम्ही पहिले कुठेतरी जॉब करा. या फील्डमध्ये एक चांगला अनुभव घ्या. 2-2.5 वर्ष या फील्डमध्ये काम करा आणि हळू-हळू स्वतःचे फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट साइड बाय साइड घ्यायला सुरुवात करा. हे जग खूप मोठं आहे. डिजिटल मार्केटिंग हा फक्त एक छोटा शब्द वाटत जरी असला, तरी या फील्डमध्ये तुम्हाला ग्रोथ किंवा प्रोसेस इतक्या मोठ्या-मोठ्या आहेत, त्या तुम्हाला कळतील. ऑटोमायझेशन खूप आलंय, एआय आलंय आता. सो एआय बेस गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला रेडी करा, की पुढे जाऊन आपल्याला एआय सोबत काम करायचंय. सो आत्ता एआय किती फास्ट आहे हे मला सांगण्याची गरज नाहीये ॲक्चुअली. तुम्ही एक प्रॉम्प्ट दिला तरी तुमचे पूर्ण कॉपीराइट लिहिण्याचं काम तुमचं एआय करतंय. व्हिडिओसाठी तुम्ही काही प्रॉम्प्ट दिला, तर तोही तो व्हिडिओ बनवून आपल्याला देतोय एआय. सो तुम्ही एआय बेस्ड कंपनीसाठी किंवा एआय बेस्ड नॉलेज घेण्यासाठी अजून स्वतःला रेडी करा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. तर नक्कीच प्रगती आहे. ई-कॉमर्समध्ये तुमचं जी फर्म आहे त्याची स्पेशालिटी आहे. तर एखादा बिझनेस तुम्ही सक्सेस कशाप्रकारे करून दाखवलाय? कॉमर्स बेस्ड बिझनेसेसमध्ये माझं सगळ्यात पहिलं क्लायंट होतं एक ब्युटी प्रॉडक्ट. ज्यांना ब्युटी रिलेटेड त्यांचे प्रॉडक्ट होते आणि ते त्याचं निश ऑडियन्स आहे, की जो मेकअप आर्टिस्ट आहे, त्याच्यापर्यंत ते प्रॉडक्ट पोहोचलं पाहिजे. असं त्यासाठी आम्ही काम सुरू केलं होतं आणि त्यांना आम्ही विदिन 2 मंथ प्रत्येक मेकअप आर्टिस्टच्या घरापर्यंत पोहोचवलं आहे. प्रत्येक मेकअप आर्टिस्टच्या मेकअपच्या किटमध्ये त्यांचं ते प्रॉडक्ट आता आहे. आणि असं सांगायला गेलं तर क्लोथिंग ब्रँड आहे एक. त्याच्यासोबत आम्ही मागचे 2 वर्ष काम करतोय. त्यांना जेव्हा ते सुरू झालं प्रोजेक्ट, तेव्हा एक जस्ट नॉर्मल फॉर्मल वेबसाईट वगैरे बनवायची असा प्रोजेक्ट होता. त्यांना आम्ही फोर्सफुली शिफ्ट केलं होतं ई-कॉमर्सवरती. त्यांचे Amazon, Flipkart, Myntra असे बाकी सगळे स्टोअर मॅनेज करणं, विथ त्यांची वेबसाईट मॅनेज करणं आणि त्यांच्या ऑर्डर्स मॅनेज करणं. असं आम्ही जवळ-जवळ एक हाय लेव्हलचा थोडा प्रोजेक्ट तो सुरू केला आणि विदिन अ स्पॅन ऑफ 3 मंथ त्यांचा बिझनेस हा जवळ-जवळ 27 ते 28 लाखांपर्यंत पोहोचला होता. 3rd मंथला त्यांचा त्या मंथचा सेल 28 लाख रुपये होता. असे बरेच केस स्टडी आहेत. याच्यामध्ये तुम्ही एक फर्निचर ब्रँड आहे ज्याला ऑनलाईन सेलिंग अवघड आहे. फर्निचर तुम्ही ऑनलाईन कसं पाठवणार? सो एक फर्निचर ब्रँड पण आहे, की ज्याला फर्निचर आता तुम्ही ऑनलाईन कसं पाठवणार हा मोठा प्रश्न आहे. Amazonवरून आत्ताही तुम्ही फर्निचर मागवता तर तुम्हाला एक बॉक्समध्ये पॅक होऊन येतं. ह्याची सुरुवात आम्ही आमच्या एका क्लायंटपासून केली होती. त्यांच्या वेबसाईटवरून आम्ही त्यांचे बिझनेसेस रन करतोय आणि हार्डली 16 पर्चेस फक्त केलेत आणि त्यांचाही बिझनेस जवळ-जवळ त्यांच्या एक्झिस्टिंग बिझनेसपेक्षा 10x ने ग्रोथ झाला होता त्या मंथमध्ये. सो अशा बऱ्याचशा सक्सेस स्टोरी आहेत ज्या ई-कॉमर्ससाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरून
वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरून आपण रेडी करू शकतो आणि त्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी हेल्प करू शकतो. डिजिटल मार्केटिंगमध्ये अनेक महिला देखील याच्यामध्ये येण्यासाठी इच्छुक असतात किंवा अनेक स्टुडंट हे असतात. तर महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही या क्षेत्रामध्ये ज्या स्टुडंट किंवा महिला येण्यास इच्छुक आहेत, त्यांना तुम्ही काय प्रेरणा द्याल? वुमनसाठी मला सांगायला आवडेल की हे तुमच्यासाठी खूप हँडी फील्ड आहे. तुम्ही ज्या लोकेशनला आहात त्या लोकेशनला बसूनही हे काम करू शकता. ॲज अ फ्रीलान्सर वेगवेगळ्या वेबसाईटला स्वतःला रजिस्टर करू शकता. पण काम सुरू करण्याआधी त्या क्षेत्रातलं पुरेपूर नॉलेज घ्या. बरेचसे कोर्सेस तुम्हाला YouTubeला फ्रीही अवेलेबल आहेत. पण एखादा इंडस्ट्री एक्सपर्ट त्याचे कोर्सेस तो लॉन्च करतो. असे कोर्सेस करा. तुम्ही ज्या लोकेशनला असाल त्या लोकेशनला बसून ते कोर्सेस तुम्ही करू शकता आणि तिथून तुम्ही स्वतःच्या नॉलेजमध्ये भर पाडू शकता. जितकं तुमचं नॉलेज चांगलं असेल, तितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही काम करू शकाल, तितके चांगले क्लायंट तुम्ही अट्रॅक्ट करू शकाल. आणि अशा बऱ्याच महिला आहेत ज्या माझ्याही कनेक्टमध्ये आहेत आणि त्या स्वतःचं बाळ सांभाळून, स्वतःचं घर सांभाळून, स्वतःचं हेल्थ सांभाळून, स्वतःचा बिझनेस पण करता आहेत आणि स्वतःचा एक इन्कम जनरेट करता आहेत. महिलांना एकच सांगेन की स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होण्यासाठी स्वतःला रेडी करा. कधीच फायनान्ससाठी आपण आपल्या फॅमिलीवर डिपेंड नसायला हवंय आणि आजकाल हे ॲक्चुअली प्रत्येक महिलेचं पहिलं ध्येय असायला हवंय. धन्यवाद मॅम, तुम्ही आमच्या मुलाखतीमध्ये सहभागी झालात आणि डिजिटल मीडिया मार्केटिंगमध्ये जे लोक नव्याने येत असतील, इच्छुक असतील यामध्ये येण्यासाठी, त्यांना नक्कीच तुमचा हा प्रवास प्रेरणादायी होईल अशी आशा करतो. धन्यवाद. थँक यू MG न्यूज. तुम्ही हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.